काहीच वाचन राहिलं नाही, सगळं पाणी झालंय जवळ. काय होणार, काहीच राहिलेलं नाही, सगळं भस्म झालंय. अंगावरल्या कपड्यावरच हाऊत घ्या मी, काय राहिलंय बघा तुम्हाला इथं दिसायले की. नमस्कार, पाहू शकता की संपूर्ण सोनपेठ शहरामध्ये हा हाल होत आहे की उत्तम कांबळे हे ह्या ठिकाणी ह्या राहत होते, तर ह्यांचं पूर्ण आग्नीनं पूर्ण घर उद्ध्वस्त झालेलं आहे. तर हे आपल्याला पाहणं महत्त्वाचं आहे. निश्चितच त्यांच्या दुःखात आम्ही सामील आहोत आणि त्यांच्याकडून जाणून घेऊ कशा प्रकारे तुमची घराची अशी अवस्था झाली. काय सांगा, काय झालं तर नेमकं घराला, काय सांगा. काहीच माहित नाही, आम्ही घरीच नव्हता. घरामध्ये ज्या संसार उपयोगी जे साहित्य होतं काय राहिलंय का नाही? काहीच राहिलं नाही संसारामध्ये. एक बी फुटकं काहीच वाचन राहिलं नाही, सगळं पाणी झालंय जवळ. काय होणार, काहीच राहिलेलं नाही, सगळं भस्म झालंय. अंगावरल्या कपड्यावरच हाऊत घ्या मी, काय राहिलंय बघा तुम्हाला इथं दिसायले की. घरामध्ये अशा कोणत्या वस्तू होत्या की त्या पूर्ण आग्नीमध्ये नष्ट झाल्या? सगळ्याच वस्तू नष्ट झाल्या. टीव्ही, फ्रीज, कूलर, डिश, डीजे, गॅस, काहीच राहिलं नाही, काहीच संसारामध्ये काहीच असं कुठलीच वस्तू तुम्ही कुठे गेलते कामानिमित्त? मी लिंब्याला. तुम्हाला कधी समजलं की आपल्या घराला आग लागली? एक जेव्हा आम्ही 11-11:30 वाजता बसलो होतो, 11-12 एक अंदाजात, आणि जेव्हा बसलो डबा फोडला, फिटिंग म्हणजे मशीन साईडला डिंबरीवर घेतली आणि फिटिंग केली. म्हणलं आता जेवण करावा आणि काम चालू करावं म्हणलं. बरं, तुम्हाला पहिला फोन कुणाचा आला होता की माझ्या आमच्या मालकाचा, मशीन मालकाचा, फिरोज पठाण. फिरोज पठाणचा फोन आला की तुमच्या घरातून धूर निघायला, आणि वहिनी बी फोन उचलला, तुम्ही फोन उचलला, म्हणून मी पप्पाकडे फोन लावला. पप्पानं फोन माझ्याकडे दिला की बाळभाऊ तुमच्या घरातून काही धूर निघायला. तर मी सतीश मुंडेला फोन लावला, सतीश रंजवेला, भाऊ म्हणलं आपल्या घरातून धूर निघायला. मग त्यानं आला की मला बाबा बघितलं, मला भाऊ लय जाळ निघायला म्हणला. मग त्याच्याबाबत काही माहित नाही. मी नुकसान झाली घरातली म्हणजे माझ्या माय बायकोचं सोनं, नाकात नथ, गंटन, फुलं आणि नथनी, झुंबर, बस. पाहू शकता की ह्या घटनेत तरी इथलचे स्थानिकचे जे की पत्रकार आशिष मुंडे यांनी मोठ्या प्रमाणात धाव घेतली आणि ह्या कुटुंबाला सावरण्यासाठी मदत केली. आणि ज्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात इथे आग लागली होती, तर अग्निशामक दलाला पण फोन लावून या ठिकाणी बोलून इथलची आग कशी विझवण्याचा प्रयत्न केला. तर आपण त्यांची प्रतिक्रिया घेऊ की नेमका इथं काय घडलं होतं, काय सांगा. जी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत होतो, त्याच वेळेस या ठिकाणचे जे सोनपेठचे तलाठी अतुल निडे यांना कॉल लावला, विद्युत विभागाला कॉल लावला. मेन जी विद्युत विभागाची जी वरून वाहनी चालू होती ती बंद केली. हे जो प्रकार खरा घडला म्हणलं तर हे स्मार्ट मीटरमुळे घडलेला आहे. जे स्मार्ट मीटर तुम्ही बघू शकता की इथून पुढं जे प्रकार होता काही जास्त हे नव्हता, परंतु जे वरून आलेलं जे वायर आहे ते वायर जळलेलं दिसते. तुम्ही उद्या येऊन बघू शकता, आता अंधार तर खूप आहे. ती वरून जी येलेली आहे ह्या विद्युत मीटरामधून जी पेट घेतला, त्याच्यानंतर त्याच्या खाली दुलडी होती, त्या दुलडीमध्ये कपडा होता. इथून शॉर्ट सर्किट होऊन त्या दुलडीमध्ये गेलं. म्हणजे जेव्हा आग लागली तेव्हा आम्ही आलतो तिथे स्थानिकला, तेव्हा आल्यानंतर ती वरून ती आग त्या दुलडीनं, त्या ठिकाणी साईडला फ्रीज होतं, फ्रीजवर एक कपडा होता, त्या फ्रीजच्या कपड्याने त्या दुलडीनं, त्या दुलडीमध्ये असलेल्या कपड्याने जास्त आग घेतली. मग त्याच्यानंतर पेट त्या फ्रीजनं घेतला. फ्रीजनं पेट घेतल्यानंतर आटोक्यात आणण्याचा, तोपर्यंत आम्ही नॉर्मल आग होती आतमध्ये, आम्हाला जाता येत नव्हतं. कारण आधी बघू लागलो की आतमध्ये कोण आहे का नाही, कारण एखादा व्यक्ती मदत आहे का नाही त्याच्यामध्ये आम्ही जास्त प्रयत्न केला, पण मदत कोणी नव्हता. त्यामुळेच मग आगीनं जास्त रुद्ररूप घेतलं. मग ते रुद्ररूप घेतल्यानंतर जे फ्रीजनं स्फोट झाला त्याच्यामध्ये काहीच करता आलं नाही आणि हे आगीने एवढं झालेलं. म्हणजे तुम्हाला एक बोलायचं की बाबा, जे की आता जे महावितरणवाल्यांनी जे मीटर बसवले स्मार्ट मीटर म्हणून, त्या मीटरमुळेच ही आग जास्त वाढण्यात आली का, काय सांगा. पीडित कुटुंब हे सकाळी त्याच्या सासूबाईकडे गेल्या होत्या, सकाळी त्यांनी सांगितलं. ते सकाळी मशीनवर कामावर गेले, ते छताच्या टाकायला कामावर गेले. मग मधात आग लागायचं कोणतं कारणच नव्हतं. आग लागली म्हणजे ते मीटर शॉर्ट सर्किटनंच लागलं. आणि समोरची जी विद्युत वाहिनी आहे, विद्युत वाहिनीला पुढे काहीच नाही, हे वरी मीटर पूर्ण जळालेलं आहे ना. ह्या इथली तुम्ही जर जी भिताडाची जर बाजू बघता तर खाली काहीच काळं झालेलं नाही. काळं कुठून झालेलं आहे, मीटरच्या वरती बाजूला झालेलं आहे.
तुम्ही बघा, उद्या सकाळी वाटलं तुम्ही येऊन इथं शहानिशा करा. वरलं ते मीटरची साईट आहे पुरी काळी झालेली, त्या म्हणजे मीटरच्या ज्या आगेने पुरी काळी झालेली. त्याच्यानंतर हे पूर्ण जळून खाक बरं, झालं. आता पाहिलं तर काय माहिती का, त्यांचं पूर्ण घर उद्ध्वस्त झालंय. पूर्ण अग्नीमध्ये जे आहे का त्यांचं जे संसार उपयोगी साहित्य होतं, त्यांचं काही भांडे असतील, पुन्हा त्यांचं अन्न असेल, त्यांचे वस्त्र असतील, हे सगळे खाक झालेले आहेत. ह्याकडे तुम्ही कशी हाक मारणार देणार लोकांना? मी मदतीची हाक अशी देणार आहे की, कारण कसं आम्ही एक सामान्य नागरिक, सामान्य पत्रकार, सामान्य कार्यकर्ते आहेत. आमच्याकडे यांच्यासाठी द्यायला काय नाही, पर याच्या दुःख सुखामध्ये आम्ही धावून जायला आम्ही तत्पर आहेत, आम्ही आलोत. परंतु या ठिकाणच्या स्थानिक नगरसेवक असतील, म्हणजे सोनपेठचे पूर्ण नगरसेवक मी म्हणतो, कारण ही कसं तालुक्यातील घटना आहे, ही दुःखद घटना आहे. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ही घटना बघायला भेटली आहे सोशल मीडियावर. मी एवढीच मागणी करेल की सोनपेठ तालुक्यातील जेवढे नगरसेवक आहेत तेवढ्या नगरसेवकांनी आर्थिक मदत या परिवाराला दिली पाहिजे. लोकसभा असेल, विधानसभा असेल, या परिवाराने लोकसभेला, विधानसभेला मतदान केलेलं आहे, त्याचं कर्तव्य आहे. मग लोकसभा असेल, विधानसभेचे आमदार असतील, किंवा आता निवडून आलेले शहीद खान असतील, मेघनाताईला मी आवाहन करतो, शहीद खान यांना आवाहन करतो, राजेश विटेकरांना आवाहन करतो की या परिवाराला सावरण्यासाठी, त्याचा मुलगा करता धरता गेलेला आहे, त्यावेळेस यांच्याकडून अपेक्षा केली होती, पण त्यांनी काही या परिवारांकडे लक्ष दिलं नाही. हे आमचे जे मागासवर्गाचे लोक फक्त यांना मतदानापुरतेच पाहिजेत का, आमचा सरळ आरोप आहे यांच्यावर. ठिकाणी अन्याय होत असेल किंवा अत्याचार होत असेल किंवा एखादा परिवार उद्ध्वस्त होत असेल, त्यावेळेस इथलचे स्थानिकचे आमदार असतील किंवा खासदार असतील किंवा लोकप्रतिनिधी कोणता बी असेल, हे धावून यायला तयार नाही. का बरं येत नाही, काय सांगा? मग आम्हाला तेच म्हणायचं आहे की दलित समाजाचा, आज मी तुम्हाला सांगतो, मी स्थानिकला जातीचं वळण देणार नाही, कारण की आज नगर अध्यक्षांनी यांना अति आवश्यक साहित्य यांना दिलेलं आहे. आज बरोबर आहे, साहित्य मग भेटलं, पण बाकीचं बी यांचं काही सोर्स आहे ह्याच्या मुलाचं, ह्याचं साहित्य आता क्वाट जळालेलं आहे, फ्रीज जळालेलं आहे, त्याच्यानंतर TV जळाली, ह्या सगळ्या ह्या गोष्टी देण्याने ह्याचं काही हे होणार नाही, ह्याच्यातून दुःखातून बाहेर निघणार नाहीत. आर्थिक काहीतरी अशी मोठी मदत द्यावं, किंवा कदाचित ह्या महिलेला आमची वैयक्तिक अशी मागणी आहे की ग्रामीण रुग्णालय असेल, एखादी शासकीय नोकरी यांना दिली पाहिजे, आणि यांना आर्थिक तात्काळ कशी मदत देता येते त्यांनी यांना केली पाहिजे. मग पाहू शकता हे आपल्या सोबत आशिष मुंडे होते. तर इथलचे स्थानिकचे पत्रकार आहेत, तर ते त्यांचं म्हणणं असं होतं की बाबा 2 महिने बी डावलले नाहीत, त्यांचा मुलगा दुगावला, आणि त्यावेळेस आहे ना कसल्याही इथलच्या लोकप्रतिनिधी असतील किंवा कोणतेही पक्षाचे कार्यकर्ते, आमदार, खासदार असतील, त्यांनी कसली बी ह्या कुटुंबाला मदत केली नाही. पण आता सावरण्यासाठी पूर्ण त्यांचं घरच उद्ध्वस्त झालंय आगीमध्ये, तर आता तरी आहे ना इथलच्या लोकप्रतिनिधीनं जागं झालं पाहिजे आणि ह्या कुटुंबाला फुलाची पाकळी म्हणून मदत दिली पाहिजे, अशी भावना बाळगली पाहिजे. अशा प्रकारे इथलचे स्थानिकचे पत्रकार म्हणून आशिष मुंडे हे आपल्या चॅनलची प्रतिक्रिया देत होते. आणि आज पाहिलं तर पूर्ण त्यांचं घर उद्ध्वस्त झालंय. आपण आता ह्या ठिकाणी झाला तर पूर्ण अंधार झालेला आहे, त्यांच्या घरावर लाईट पण नाहीये, अशी परिस्थिती झाली आहे. आणि घरामध्ये अन्नाचा कण पण नाहीये, भांडे कुंडे सगळे जळून खाक झाले आहेत. तरी इथलच्या स्थानिकच्या नागरिकांना किंवा कार्यकर्त्यांना मी पण माझ्या चॅनलच्या माध्यमातून आवाहन करतो की तुमच्याकडून जी मदत होती ती मदत खूप मौल्य आहे. अशा प्रकारे मी तुम्हाला सांगतो. मी